नेरळ पंचायत समिती गणातील निवडणूक आता साधी लढत न राहता राजकीय ताकदीची थेट चाचणी ठरत असल्याचं स्पष्ट चित्र समोर येत आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शेकाप या पक्षांची युती अधिकृतपणे एकत्र आल्याने या गणातील राजकीय समीकरणे पूर्णतः उलटली असून महायुतीच्या उमेदवारांना निर्णायक फायदा होत असल्याचे संकेत मिळत आहेत। सर्वसाधारण आरक्षण असलेल्या या गणात भाजपकडून उच्च शिक्षित, सक्रिय आणि संघटनात्मक अनुभव असलेल्या नम्रता कांदळगावकर यांची उमेदवारी जाहीर होताच प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे। त्यातच आता महायुतीची ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि पक्षीय शिस्त एकत्र आल्याने विरोधकांवर दबाव वाढताना दिसत आहे। दरम्यान चिंचाळी परिसरातील त्रिमुख दत्त मंदिरात दर्शन घेऊन कांदळगावकर यांनी सुरू केलेला प्रचार उत्साहात सुरू करण्यात आलाय। प्रचारादरम्यान नागरिकांचा प्रतिसाद पाहता महायुतीच्या उमेदवारांबाबत मतदारांचा कल ठाम होत चालला आहे हे स्पष्टपणे जाणवत होते। घरोघरी थेट संवाद, प्रश्नांची मांडणी आणि विकासाचा अजेंडा यामुळे प्रचाराला धार येत आहे। हेटकरआळी परिसरातही प्रचारावेळी महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। हा प्रतिसाद केवळ औपचारिक नसून विश्वास आणि अपेक्षांचा असल्याचे स्थानिक राजकीय निरीक्षकांचे मत आहे। महायुतीच्या माध्यमातून स्थैर्य आणि विकास साधता येईल अशी भावना मतदारांमध्ये दृढ होताना दिसत आहे। महायुतीतील नेरळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता सुरेश टोकरे यांनाही प्रचारादरम्यान तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही स्तरावर भाजप व शिंदे शिवसेनेची युती प्रभावी ठरत असल्याने मतांचे स्पष्ट ध्रुवीकरण होत असल्याचे चित्र आहे। कर्जत तालुका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा असलेल्या नम्रता कांदळगावकर या केवळ उमेदवार न राहता सेवा आणि संघटनात्मक कामातून ओळख निर्माण केलेला चेहरा ठरत आहेत। आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम आणि महिलांशी थेट संवाद यामुळे त्यांची प्रतिमा प्रचारात निर्णायक ठरत आहे। एकूणच महायुतीमुळे या गणात संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची फौज आणि राजकीय शिस्त एकत्र आल्याने दिसत असून पंचायत समितीतील नम्रता कांदळगावकर आणि जिल्हा परिषद गटातील सुनीता टोकरे यांची जोडी विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे। त्यामुळे या लढतीत महायुतीचा पॉवर प्ले निर्णायक ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळातून रंगू लागली आहे।